बीड जिल्हा म्हटला की तिथे बरेच गड आहेत. नारायणगड आहे, भगवानगड आहे, गैनाथगड आहे. आम्ही ज्या गडावरून आलो नवीन गड तयार केला मी सुदर्शनगड. लय गड आहेत बाबा, बरेच गड आहेत. मला एक सांगायचंय, नारायणगडावर सातवी पिढी चालू होती माणिक बाबांचं. वास्तव्य तिथे राहत होतं आणि त्यांच्या हाताखाली एक संत अर्थात रत्न अवताराला आलं. त्या संत रत्नाचं नाव आहे राष्ट्रसंत भगवान बाबा, 8वे संत. नारायणगडाची 8वी पिढी. म्हणजे एक सांगायचे, ज्या नारायणगडाचं नाव आपण ऐकून आहात, नगद नारायण महाराज पहिले आहेत आणि त्यांची 8वी पिढी राष्ट्रसंत भगवान बाबा आहेत. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये दोन्ही एक आहेत. दोन्ही जरी तुम्हाला दिसायला आणि बातम्यामध्ये वेगळं दिसत असलं तरी आम्ही एक आहोत, हे नारायणगडाने आणि या गडाने आम्हाला शिकवलंय. हे तुमच्याकडे बातम्या वेगळ्या येत असतील, त्या बातम्या तुम्ही डोक्यात घेऊ नका आणि आपल्या गावातही कधी तशा डोक्यात ठेवू नका. का? कारण ज्या राजांनी हिंदू धर्म स्थापन केला, त्या राजाने कधी जात धर्म मांडला नाही, नाही का? बोलतात ना, त्यांच्या बाबतीत बोललं जातं की त्यांनी जातही पाहिली नाही, धर्मही पाहिला नाही. एक यवनाची सून, मुस्लिमाची सून महाराज मावळ्यांनी युद्धामध्ये जिंकली आणि जिंकल्यानंतर तिला महाराजांच्या समोर प्रस्तुत केलं, समोर उभं केलं आणि सांगितलं, महाराज तुमच्यासाठी नजराणा आणलाय. महाराजांनी पाहिला नजराणा, सांगितलं, अरे मावळ्यांनो, ज्या रूपवतीला तुम्ही समोर उभं केलं ना, तिच्याकडे पाहून महाराज उद्गारले. महाराज किती मोठे होते बघा. महाराज त्या तरुणीकडे पाहून बोलतायत, अशीच आमची माता सती सुंदर रूपवती, असेच आम्ही दिसलो असतो वदले छत्रपती. ही शिकवण या महाराष्ट्रामध्ये ज्या राजाने दिली, नाही का, ज्या राजाने ही शिकवण दिली, नाही का. काळ्या राती तळपत होत जिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला. मुस्लिमांच्या शत्रूच्या मुलीला आई म्हणण्याची प्रथा आपल्या महाराष्ट्राची आहे, कळतंय का? आणि ही शिकवण राजाने दिली आहे. तुमच्या आमच्या अंतकरणात ते वाईट विष कधी ठेवू नका. विषमतेचं, जाती जातीमधलं, हिंदू, ते ठेवूच नका. का ठेवू नका? जाती जातीमध्ये तुम्ही जर विष ठेवलं तर तुम्ही स्वतः व्यवस्थित जगणार नाही, दुसऱ्याला जगू देणार नाहीत. त्याकरता पहिलं हे बाजूला टाकायचं. आजच्या कीर्तनात एवढं जरी घेऊन गेलं तर लई झालं, कळतंय की नाही? हा विचार गरजेचा आहे. म्हणजे मी सांगत होतो की ज्या संतांनी ही शिकवण दिली, तुम्हाला माहिती आहे, भगवानगड नंतर निर्माण झाला, अगोदर नारायणगड आहे. नारायणगडाची उपशाखा भगवानगड बोलली जाते. गुरुवारी न्यायाचार्यांनी अर्थात गुरुवारी शास्त्री बाबांनी तुम्हाला सांगितलं असेल की नारायणगडाची 8वी पिढी राष्ट्रसंत भगवान बाबा आहे. आणि आता गुरुकुलात तिथे राहत आहेत, कुठे? नारायणगडावर भगवान बाबा राहत आहेत. जो चमत्कार देवाने केला, गुरुपुत्र जिवंत केला, गुरुमातेच्या शब्दावरून. जो चमत्कार माझ्या ज्ञानोबरांनी 700 वर्षापूर्वी केला, तोच चमत्कार पुन्हा ज्या संतांनी केला, त्या संतांचं नाव आहे राष्ट्रसंत भगवान बाबा. भगवान बाबा नारायणगडावर राहत होते आणि नारायणगडावरून जवळच अगदी पूर्वेकडे जवळ गेलं तर बीड शहर आहे, सगळ्यांना माहिती आहे. बीड शहरात बाबांचे त्या काळात दौरे असायचे आणि ते दौरे असे असायचे की गावोगावी जाऊन अज्ञानी लोकांना सज्ञान बनवायचं, कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्या अंतकरणातली अंधश्रद्धा घालवायची, याकरता ते दौरे असायचे भगवान बाबांचे. आज भगवान बाबांचा दौरा नारायणगडावरून निघाला, बीड शहरामध्ये गेला. बीड शहराच्या नजदीक संध्याकाळचा मुक्काम. असं सांगतात की नागापूर नावाचं गाव आहे आणि त्या नागापूर नावाच्या गावामध्ये संध्याकाळचा मुक्काम होता. बाबा संध्याकाळी येणार आहे. गावातील एकच गावामध्ये दुमजली माडी होती. त्या गावात एकच माळी समाजाचं घर आणि ते गावातले पाटील आणि सर्व गाव त्यांचं ऐकते. हे लक्षात असू द्या. ही आपला महाराष्ट्र आहे. नेतृत्व कुणीही करा,
तुमच्यामध्ये मतभेद येऊ देऊ नका. ही शिकवणारी आपली पूर्वीची ही महाराष्ट्राची परंपरा आहे. माळी समाजाचे साळुंके त्यांचं नाव, देवराव माळी साळुंके. अहो एकुलते एक गावातले पाटील आहेत आणि सर्व गाव त्यांच्या शब्दाला मान देते. आणि झालं असं, पाटलांना मुलबाळ नव्हतं. 5 वर्षापूर्वी भगवान बाबांनी नारळ दिलं आणि त्यांच्या नारळाने एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव सुदामा ठेवण्यात आलं आणि तो सुदामा आता 5 वर्षाचा झालाय. पण झालं असं, आज नेमके गावात बाबा यायचे. महिन्यापासून सुदामा आजारी होता, इतका आजारी होता. आता पूर्वीच्या काळी काही हॉस्पिटल मोठे नव्हते, सर्वच रोगाचं निदान होत नसायचं. मग पूर्वीच्या काळी अंधश्रद्धा, देवऋषीकडे भूताटकी हे केलं जायचं. सगळं केलं. शेवटी दवाखाना कोणता? सरकारी दवाखाना. त्याच्या पलीकडे दवाखाना होता का? दवाखान्यातही जाऊन आले पण शेवटी गेले. त्याच्यामुळे काही फरक पडला नाही. भगवान बाबा गावाचे यायचे ज्या दिवशी, त्या दिवशी सकाळ सकाळी त्या बाळाचं, त्या सुदाम्याचं शरीर, 5 वर्षाच्या मुलाचं शरीर शांत पडलं. आता सगळं गाव शोकाकुल आहे, सर्व गाव रडतंय. इतक्यात पाटलांनी सगळ्या गावाला धीर दिला. बघा, संत आपल्या गावात येत आहेत. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. मुलगा माझा मेलाय, दुःख मला आहे. तुम्ही रडू नका, तुम्ही शोक करू नका. तुम्ही नेहमीप्रमाणे भगवान बाबा सारख्या संतांचं स्वागत करा, बाबांचं स्वागत करा. ढोल ताशे लेझिम पावल्या खेळत खेळत बाबांना आपण गावात घेऊन या. मीही बरोबर येणार आहे. आणि घरी आले. घरी आल्यानंतर त्या पाटलांची पत्नी आहे, तिला तर बोटच करून सांगितलं, ए बघ, माझं म्हणणं व्यवस्थित ऐकून घे म्हटले. भगवान बाबा गावात येतील, संध्याकाळचं जेवण आपल्याकडे आहे, बाबा आपल्या घरी येतील. तू का रडलीस? आणि बाबा का जर बिगर जेवणाचे घरून गेले ना, माझ्या इतकं कोणी वाईट राहणार नाही. हे सांगितलं. ती शांत बसली. हो का, 9 महिने 9 दिवस ज्या बाळाला वागवलं, आज त्याचं शरीर समोर पडले. शरीर बाबा गेल्यानंतर आपण त्याचं उत्तर कार्य करू असं पाटलांनी सांगितल्यामुळे माळीवर दुसऱ्या मजल्यावर नेऊन ठेवले. प्रेत घरी पडले. कर्तबगार मनुष्य गावातला आहे आणि सगळं गाव शोकाकुल आहे. पण पाटलांचं म्हणणं आहे, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. भगवान बाबांचं नेहमीप्रमाणे स्वागत केलं. 5 वाजता बाबा गावात आले आणि गावात आल्यानंतर नेहमीप्रमाणे गावात पोहोचले. हनुमंताच्या पारावर अर्थात हनुमंताच्या मंदिरावर बसले. सगळं गावकरी समोर आहेत. बाबांनी सगळ्यांना हरिपाठ घ्यायला लावला, पावल्या खेळले, फुगड्या खेळले सर्व. आणि मग आता जेवायला बसायला लावलं. पण कोणी जेवायला बसत नव्हतं. का? अरे गावातला कर्तबगार मनुष्य, त्याचा एकुलते एक बाळ मुलगा मेलाय आणि आपण जेवावं एवढी तरी अक्कल आपल्याला असावी ना. मग कोणी जेवायला बसत नव्हतं. बाबांना जाणलं काहीतरी झालंय म्हणून. बाबांनी एक गावातला विश्वासू व्यक्ती त्याला जवळ बोलावलं आणि त्याला सांगितलं, खरं खरं सांग, तुला माझी शपथ आहे, खरं सांग काय झालंय? हे लोक का रडतायत? हे लोक एवढी शांत का आहेत? का जेवत नाहीत लोक? तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा आता जुने लोक, गावंढळ भाषा. त्याने सांगितलं, बाबा त्या सुदामा, तो देवरामाचा सुदामा नाही का बाबा? आणि त्याचा काय भरोसा राहिला नाही बाबा, मेलय ते बाळ, मेलय. हो, शरीर शांत पडलंय बाबा त्याचं. अरे मग त्याच्यामुळे तुम्ही रडतायत का? त्याच्यामुळे तुम्ही जेवत नाहीत का? चला मला त्याच्याकडे घेऊन. आणि मग ठरलं. बाबाने सांगितलं पहिले जेवायला जाणार. आणि मग पाटलांकडे निरोप पोहोचवला. नेहमीप्रमाणे सडा संमार्जन, रांगोळी, पाट, पाय धुण्याकरता गरम पाणी, टॉवेल हातामध्ये आहेत. आणि ज्या आईचं मूल वारलंय 5 वर्षाचं, ती पंचारती घेऊन बाबाला ओवाळण्याकरता समोर उभी आहे. विचार करा, डोळ्यात अश्रू आहे पण दाबलेले आहेत. का? पतीचं म्हणणं आहे बाबा घरून गेल्यानंतरच रडायचं, तोपर्यंत रडायचं नाही. त्याच वेळी आईने अश्रू दाबलेत. आणि आता समोर बाबा आलेत, पाय धुतले, पंचारतीने ओवाळलं. हो, काय मागितलं असेल? माझ्या बाळाला परत द्या, एवढंच मागितलं असेल की नाही? आज समोर बाबा आहेत आणि बाबांना आत नेण्यात आलं. जुना वाडा, जुने वाडे सगळ्यांना माहिती. एकीकडे स्वयंपाक चालायचा, एकीकडे बसायची वस्त्री असायची. त्या वस्त्रीमध्ये
चांगले काही ठराविक लोक बसलेले आहेत, बाबा बसलेले आहेत, पाटील बसलेले आहेत. बोलणं चाललंय. बाबांनी विचारलं कुशल मंगल गावाचं कसं आहे, गावामध्ये बरं चाललंय का? म्हणले बाबा तुमच्या आशीर्वादाने बरं चाललंय. असं पाटील खरं सांगा काय? मी आल्यापासून पाहतोय अर्धा तास मला घरात येऊन झालाय, सुदामा काही दिसत नाही. सुदामा काही दिसत नाही म्हटल्यानंतर पाटलांना शब्द फुटेना, पण पाटलांनी तो शब्द आवाला. पाटील म्हटले आता बोलायचंच नाही. पाटील शांत बसले. पण सुदामा कुठे हे शब्द भगवान बाबांच्या मुखातून निघाल्यानंतर जी माता बाबांना जेवण्याकरता भाकर थापत होती ना, तिने महाराज अश्रू मोकळेच केले आणि मोठ्याने रडू लागली. सुदामा सुदामा म्हणत रडत होती. आणि बाबांनी ते पाहिले, अश्रून सांगितलं पाटील खरं सांगा तुमची पत्नी रडतीये, खरं सांगा काय झाले? म्हणले काही नाही बाबा, महिना झाला सुदामा आजारी होता आणि आता तुम्ही गावात यायचे, सकाळी सकाळी शरीर शांत पडले. अरे अरे माझ्यासारखा संत, मी जर भगवंताचा एक भक्त गावात येतोय आणि गावामध्ये जर असं अपशकुन घडत असेल, असं जर प्रेत वगैरे जर पडत असतील, तर भविष्यातही कुणीच संतांचं अतिथी पूजन करणार नाही. हा भविष्यातला डाग पुसण्याकरता भगवान बाबांनी सांगितलं सुदामा कुठे मला बघू द्या. वर बाबांना नेण्यात आलं. जिथे ते प्रेत पडलेलं आहे, पांढरं वस्त्र त्याच्यावर टाकलेलं आहे. भगवान बाबांनी ते वस्त्र जसं काढलं, माता भगिनीने अश्रूला पुन्हा बाण फोडला. सुदामा म्हणत रडू लागले. अरे शांत बसा, मला बघू तरी द्या. भगवान बाबांनी त्या बाळाची नाडी तपासली आणि बाबांनी सांगितलं रडू नका. पाटील वारकरी होते बरं का, वारकरी पाटील असल्यामुळे भगवान बाबांनी पाटलांना सांगितलं पाण्याचा तांब्या भरून आणा. एक पाण्याचा तांब्या भरून आणला. बाबा पायऱ्या उतरत खाली आले. पाटला वारकरी असल्यामुळे अंगणात तुळस होती, तुळशीचे पानं घेतले, हातावर असे चोळले आणि मंत्र म्हटला मनामध्ये, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदना मृत्युर्मुक्षीयमामृता. ते शब्द तू मंत्र बाबांनी म्हटला होता, आमच्यासारख्याने म्हटलं असतं तर जिवंत मेलं असतं. भगवान बाबांचे शब्द होते. अहो शब्द म्हटले ती संजीवनी. बाबांनी थोडक्यात त्या पाण्यामध्ये तो रस टाकला, तो तांब्यावर आणला आणि त्या बाळाजवळ आले. आल्यानंतर सर्व रडतायत. अरे शांत बसा, मला बघू तरी द्या, गोंधळ घालू नका, सर्व शांत बसा, खाली बसा. सर्वांना बसवलं आणि भगवान बाबा एक एक थेंब तोंडामध्ये टाकतायत पाण्याचे आणि मुखामध्ये मंत्र चालू आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदना मृत्युर्मुक्षीयमामृता. असं सांगतात. 2-3 वेळा मंत्र म्हटला असेल हो बाबांनी. त्याच वेळी ते 5 वर्षाचं मेलेलं बाळ उठून बसलं. बघता काय माझ्याकडे उठून बसलं. आणि उठून बसल्यानंतर बाबांनी शब्द वापरले होते, बाळा अरे ओठ. आणि उठून बसल्यानंतर नेहमी ते बाळ बाबांच्या ताटात जेवायचं बरं का, नेहमी बाबांच्या ताटात जेवायचं. 4 वर्ष झाले होते, पण आज या वर्षी बाबा आले तर ते मेलेलं आहे. आणि उठल्यानंतर पहिला शब्द बाबा आल्यानंतर आनंद झाला. हात जोडले बाबांना त्या 5 वर्षाच्या बाळाने आणि पहिला मुखातून शब्द निघाला, बाबा मला तुमच्या ताटात जेवायचंय. 5 वर्षाचा बाळ नेहमीप्रमाणे मला तुमच्या ताटात जेवायचंय बाबा. आणि असं सांगतात चमत्कार जेव्हा गावकऱ्यांनी पाहिलं, एकच जयघोष केला, सद्गुरु भगवान बाबा की जय, एकच जयघोष केला. त्याच वेळी सगळं गाव आनंदित झालं. फटाके, ढोल ताशा, सगळीकडे आनंदही आनंद आहे. आणि त्याच वेळी भगवान बाबांचं सामर्थ्यही कळालं आणि भविष्यात संतांवर येणारा जो आळ होता तोही बाबांनी तो डागही पुसला. आणि आज मी एक सांगू का, आज आम्हीही गावोगावी जातो, जेव्हा तो मनुष्य, आम्ही गावोगावी जातो तर आमचं भगवान बाबा म्हणून लोक स्वागत करतात. थोडं पुढे जाऊन सांगू का, जो मनुष्य 5 वर्षाचा असताना जिवंत केला होता ना, लॉकडाऊन पूर्वी, कोरोनापूर्वी, तो व्यक्ती गडावर आला होता आणि
भव्य दिव्य भगवान बाबांच्या त्या पुण्यतिथीच्या उत्सवामध्ये गुरुवारी शास्त्रींचं कीर्तन चालू होतं. चालू कीर्तनात भगवान बाबांनी लोकांना प्रश्न केला होता. तुम्ही विचारताय ना भगवान बाबांनी काय चमत्कार केला, काय केला? त्या व्यक्तीला उभं केलं, सुदामजी उभे राहा, आणि सगळ्या समाजाला सांगितलं, हे बघा हा जिवंत चमत्कार भगवान बाबांनी केलेला तुमच्या समोर उभा आहे. हा नोही हा सामान्य काही करू शकता संत. आज देवाने जो चमत्कार केला, माझ्या ज्ञानोबांनी जो चमत्कार केला, तो 50 वर्षापूर्वी राष्ट्रसंत भगवान बाबांनी केला. थोडं पुढे